तुम्ही बोलता ग ग ग अग सनिता फुल अशी सुचला नव्हती म्हणजे तू बेशुद्ध झाली होतीस. मी जेव्हा जन्मले तेव्हा तू का रडली होती सांग की. का रडली होतीस म्हणजे दिसायला तर. तसंच तिला वाटेल तर मी नक्कीच दाखवेन माझी सगळ्यात फेवरेट सगळ्यात मनाच्या जवळची माझी चुलती. म्हणजे मला वाचवायच्या महागाईचा सगळ्यात मोठा हात आहे. मी जिवंत आहे म्हणजे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता श्री शौर्य चिकू शाळेत गेलेले आहेत. दुपारची वेळ आहे. आमचं दुपारचं जेवण वगैरे आटोपलंय आणि वहिनी थोडंसं आराम करतायत आणि पिल्लू झोपून उठली आहे. आता ती खेळतीये आणि आईचा आवाज येत असेल तुम्हाला कुणासोबत तर ती गप्पा मारते. ते कोण आहे ते सांगते. त्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी सांगते. बऱ्याच जणी विचारतात की तुला चुलते किती आहेत किंवा मग चुलते किती आहेत कसं काय. तर बघा मला 4 चुलते होते. 4ही आता देव झालेले आहेत, देवाघरी गेलेले आहेत आणि म्हणजे एज गॅप खूप जास्त होता. म्हणजे वडील माझे जे आहेत ना तर त्यांचे मोठे बंधू जे होते म्हणजे माझे सगळ्यात मोठे चुलते तर ते अगदी त्यांच्या वडिलांच्या वयाचे असल्यासारखे असं होतं. तर चुलत्या त्या अकॉर्डिंग आहेतच. तर त्यातल्या माझ्या 2 चुलत्या देवाघरी गेल्यात. आणखी एक चुलती जी आहे मोठी चुलती कमी आणि माझ्या आईची मैत्रीण जास्त. तर तिच्याशी खूप एक असतं ना आपली स्पेशल अशी एक चुलती किंवा चुलती जरी असली तरी तिच्याशी एक वेगळंच नातं. म्हणजे 3-4 चुलत्या आहेत आणि त्यातल्या एकीशी खूप जास्त घनिष्ठ प्रेमाचं नातं असतं. तर तसं वचा मावशी म्हणते मी तिला. खरं तर काकू म्हणायला पाहिजे किंवा काकी पण ते सवय झालेली आहे. मावशी सगळे मोठे म्हणत असल्यामुळे मग मी पण तसंच आपसूक म्हणत होते आणि त्यामुळे मग ती सवय अजूनही आहेच. तर ती आली आहे आणि या अगोदर पण ती आलेली पण ती कॅमेरासमोर तितकी कम्फर्टेबल नसल्यामुळे मी ते शूट घेतलेलं नाही. मध्ये एका वेळेस सगळ्यात मोठी चुलती पण मी तुम्हाला दाखवली होती. ते पण अर्थात तिला विचारून की तिला चालेल का कॅमेरासमोर यायला. तर तसं काही जणांना कम्फर्टेबल वाटतच नाही. म्हणजे गावाकडे तर कॅमेरा ऑन केला की खूप वेगळ्या वेळी ते घेतात. कारण अजून इकडे व्लॉगिंग आणि या त्या गोष्टी तितक्या जास्त म्हणजे अवेअरनेस पण नाहीये असं म्हणायला हरकत नाही. तर सगळ्या गल्लीमध्ये सुनसान बघा सगळा सन्नाटा आहे. गावाकडे हे असं वातावरण असतं दुपारच्या वेळी. हे बघ चला आता तर शक्य झालं तर मी भेटवते तुम्हाला. आणि नाहीतर म्हणजे माझ्या बहिणींच्या विषयी वगैरे तुम्हाला बऱ्याचदा मी सांगितलं की त्यांना आवडत नाही कॅमेरामध्ये येणं किंवा व्लॉगमध्ये येणं. त्यामुळे मग मी बऱ्याचदा दाखवत नाही. त्यांना जेव्हा कम्फर्टेबल वाटतं तेव्हा मी ते दाखवत असते थोडंफार तरी. तर तसंच तिला वाटेल तर मी नक्कीच दाखवेन माझी सगळ्यात फेवरेट सगळ्यात मनाच्या जवळची माझी चुलती. झोपीत होती ग कशी बघायली पिलूला चंद्रीच आहे. काय आजे बाळा आजचे आजचे की. त्यानंतर बाळ झोपल्यास आम्ही निवांत सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि त्यानंतर मग जे काही भांडे वगैरे थोडेफार पडलेले होते ते आईने घासायला घेतलेले. आणि कशी हसायली जीबीला आता गप्पा हाडायला होय. लय गप्पा वाटते त्या लय आबग म्हणून वाटते. तर रडायची तरी ग बसती ग आबग म्हणायलीवर तर नाही ग बाळा. लाडूबाई लाड लाड लाडी तू लाडी आहे लाडी आहेस तू. अगं हिला बोलायला सुद्धा येत नव्हतं बघ गुंडूला त्या पप्पाच्या पोरीला. आणि तुम्हाला तिला काय म्हणतात ना गुंडू 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 आता ती आहे पण किती हसायची गुंडू गुंडू. आणि मग एक दिवशी असं नाही म्हणलं माय माझी आई अशीच हसत होती म्हणलं वाटतंय म्हणाला आपल्या आपल्या काय बी म्हणतो. आणि ती आई सारखाच हसताना चेहरा दिसायचा मला.
आणि हो का होय की तेव्हा जरा जराच बोला येत होत तिला. कुणी काय तिला म्हणलं नाही काय नाही हो का कसं करते तुझी चंदलभागा आई आहे ग मी, तुझी चंदलभागा आई आहे ग मी. असंच केलं मला म्हणली आता तिला तू बोल की थोडं बोल ग आधी ग आणि पुन्हा गंगा गंगा तिसरी म्हणत असती ग आईतच आली बघ ग. अरे गंगा अरे मला वाटतंय गंगा म्हणती का काय तवा आकाचा असेल का असं मला वाटतं. तिचा दुसरा एक तुला सांगते पहाटे 4ला काय बी होती उठती म्हणजे उठती नाही रडायची पण खेळल तरी उठून प्यायला तरी मागल पण नियमानं तवा जागी होती काकड्याच्या वक्ताला. काय देवाची लीला काय बघितलंय ग माय कुणाला. विशेष म्हणजे त्या पोरीचं हिता आलं की कसलंच थांबत नाही तिकडे तिथं जेव्हा येईल आणि तिथं झोपल आणि आल्या बरोबर तर ह्या गळ्याला कडकडून मिठी मारणार माझ्या आणि मिठी मारणार. चिंता असती त्या भगवंताला चिंता असती. माझ्या आता मी तिकडे गेले का माझ्या वाचाजीला आणायचं तो तर वाचाजीला तर घेऊन आले नाही. आता बी मला कालच म्हणत होती चला जाऊ तुम्हाला लय घोकाय देऊ. मी जेव्हा जन्मले तेव्हा तू का रडली होती सांग की. का रडली होतीस म्हणजे दिसायला तर लई होती एवढंच लाग लई होती तिला सांगते नाको गो बाबू छोटस होत कलर सावळा होता आणि मग मला निवळ दिसत होती ती कुंड्याच्या तर लिकरू धरून म्हणायचं मग देवानं दिलं तर चांगलं तरी द्यायचं होतं की असं कसं दिलं तर किती बी या इथं काही जणांचा गैरसमज होऊ शकतो की हा विशिष्ट कलरच भारी आणि तो डाऊन, असं काही नसतं. सगळेच कलर देवाची निर्मिती आहे आणि ते खूपच सुंदर आहेत. त्यामुळे मग तिचं माझ्याविषयी माझ्या जन्माच्या वेळी जे मत होतं ते तिने मांडलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा काहीही उद्देश नाही. तुझा फोटो आम्हाला येत नव्हता की काढा की तरी एक हाय बघ श्री हे न इथं हात लावलेला आहे जावळाचा. त्याच्यात मी छान दिसत होते पण मावशीने जेव्हा मला जन्मल्या तवलही नव्हती चांगली दिसत काहीच नव्हतीच बाई. त्यांचे ते कोणची तरी काळी काळी भोर होती निवडून नाक होतं ती जेवणी झाली सावली पडली तिलाच वलांडलं म्हणायचं म्हणूनच असली झाली. रडत होती काय सनिता फुल अशी सुचला नव्हती म्हणजे तू बेशुद्ध झाली म्हणजे तूच निवाला डॉक्टर होता बघ त्याला घेऊन आले आणि इंजेक्शन हे केलं म्हणलं त्यांनी मनाला थोडं लावून घेतलं. एक तर म्हणलं बाप्पाच्या मनात होऊ द्यायचंच नव्हतं म्हणून काय काय ते झालं मग देवानं असं का केलं असं वाटायचं. बाप्पा नको म्हणायचे का नाही तरी वाचले मी आम्ही खाऊन दिलं नाही त्या गोळ्या खाऊ दिलं ना. म्हणजे मला वाचवायच्या महागाईचा सगळ्यात मोठा हात आहे. मी जिवंत आहे म्हणजे खाऊन दिलं त्या रानात बागत म्हणायचं तुम्हाला नाही पटलं तर मी सांभाळते म्हणायचं असलं काय बी म्हणायचं. आणि पप्पांना फक्त एकच भास असं वाटायचं की नाही. त्यांनी काय म्हणायचं जितकं लहानपणी काळा दिसते का इतकं उजळतंय बघ मोठ्यापणी. ही आहे ना माझी सगळ्यात जवळची चुलती म्हणायचं. चुलतीपेक्षा जास्त मी मावशीच म्हणते काय काय नाही काय. आणि मेन म्हणजे ना माझ्या वेळेस म्हणजे वडील म्हणायचे की नको एकच बास मूल म्हणून, पण माझ्या जन्माच्या वेळीचा जो काही वाटा आहे ना तो हिचा आहे. ते गोळ्या पुरायला लावायच्या आईला की नाही खायच्यावरून. आणि म्हणून मी आहे म्हणून परत ही चिल्ली पिल्ली आहेत तर सगळं क्रेडिट हिच आहे की नाही. आणि आईची तसं बघितलं तर इकडून नात्यानं भाची भावाची मुलगी आणि इकडून पाहिलं तर मग थोरली जाऊ आणि आई पहिलं भाचीचं नातं त्याच्यानं सवय झाली आरतुर बोलायची. आणि काकी लय वेगळे बंद आहेत भावनिक बंद. म्हणजे तिला बघितलं ना की म्हणजे मला पटकन अक्काचं रिफ्लेक्शन होतं. म्हणजे अक्का लपवायची तिला काढायचं तिला लपवायचं तिला काढायचं असं एवढे प्रेमळ भारी होता बघ तू.
डोळे तर कसले येते तिचे. आम्ही जेवायला बसलेलो त्यावेळी ती आली होती, तर मग आम्ही मिळून जेवण केलं. त्यानंतर बराच वेळ म्हणजे मुलं शाळेतून यायचा वेळ झाला, त्यामुळे मग कुकरला आईने अगोदरच भात लावला होता. इकडे मी चहा बनवायला घेतला मावशीसाठी. तर व्लॉगमध्ये तुम्ही अगोदर ऐकलंच असेल की जे मावशी बोलली तिच्या आईसाठी आणि आई बोलली अक्कासाठी, तर बाळाच्या रूपाने त्या आपापल्या आप्तजनांना आठवतात. या फक्त त्यांच्या निव्वळ निरागस अशा भावना आहेत. कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा कसलाही उद्देश नाही. एवढी गरमी काय म्हणलास? गाडीत गरम होत, चेंज करा कपडे. थांब बाळाला तू कपडे चेंज कर, नाही तर आणखी युनिफॉर्म वर शू कर. तुला घ्यायचंय? जेवण का करत नाहीत रे तुम्ही दोघं? ए पिल्ल्यांनो, मी काय म्हणाले? जेवण भात देऊ? हो, वरण भात नाही, भात आहे. खाणार देऊ? हे आवडायले खायला? आवडते मला. जेवण करून हे खाणार का? जेवण करून परत खावा. चिकू आणत्या जेवायला सारखं मला हिंडा येत नाही, बसूनच घेते. मानाला हात ठेवावं लागते, नाही तर रडू येते. मग चल पोराला देवाला जायची घेऊन पंढरीला जा. तुझ्यापाशीच राग गेला, काम नाही कर म्हणून मी आहे. आणि सांभाळची चांगलं काहीच प्रॉब्लेम नाही म्हणावं मला. काय देऊ? काय खायचं? भात का पांढरा नाही केलेला? मग कसला केला? पिवळा. बरं हिला तर आई मी त्याला वाटतं मी एकदा दोनदा तरी गाजे शाळेतून आल्यानंतर कपडे बदलून हातपाय तोंड धुतल्यानंतर तो बाळाजवळ आला. तिला खेळवल्याशिवाय त्याचं काही म्हणजे तो दिवसच पूर्ण होत नाही. पप्पा आजारी असल्यामुळे मग सतत कोणी ना कोणी त्यांना भेटायला पाहुणे रावळे येतात आणि त्यामुळे मग एवढं सगळं घर चकाचक ठेवणं काही पॉसिबल माझ्याच्याने झालं नाही. आणि किचनमध्ये वगैरे थोडीशी मदत आहे, त्या गोष्टीमुळे इकडे दुर्लक्ष झालं. तर तो म्हणाला की मी झाडू मारतो आणि कपड्यांच्या घड्या वगैरे सगळं मी करतो. तर जास्त तर वेळा आगाऊपणातच जातो, पण कधी कधी एकदम गुड बॉय सारखं वागणं बघितलं ना की मग खूप छान वाटायला लागतं. तुमची मुलं असं करतात की नाही? अचानक एकदम छान शहाण्या बाळासारखं आणि कधी कधी खूपच आगाऊपणा करतात. तर स्त्री तर खूपदा तसं त्याचं मूड स्विंग्स म्हणल्यासारखं काम आहे. सतत वेगळ्या वेगळ्या मूडमध्ये असतो आणि क्रिएटिव्हिटीच्या जास्तच मूडमध्ये असतो तो. पण आज त्याला रूम छान स्वच्छ आवरायची आहे आणि हे सगळं करताना तो एकदम छान हेल्दी वाटत होता. परत अचानक त्याला खोकला यायला लागला आणि खोकला मध्ये मध्ये म्हणजे तसं त्याला 3-4 दिवसापासून येतच होता. मी जे त्याला औषधं डॉक्टरांनी रिकमेंड केली होती ते देत होते, पण अचानकच त्याला खूप जास्त खोकला यायला लागला आणि थोडंसं उलटी झाल्यासारखं पण होत होतं आणि शेवटी त्यांनी 2 उलट्या केल्या. पण मग भैया त्याला म्हटलेला की चेंज करून बाहेर येऊन बस इकडे, म्हणजे मी शेतातून आलो की लगेच तुला दवाखान्यात घेऊन जातो. तर येतेत भैयानी मग ह्या तुरीच्या शेंगा पण घेऊन आला आणि स्त्रीला पण दवाखान्यात तो घेऊन गेलेला आहे आता सध्या. तर जरा वेळाने ते येतीलच. होप की सगळं व्यवस्थित असावं. मनात उगीच कुठेतरी लागून राहतं की काय झालं आता म्हणून. आणि इथं आता ह्या ज्या शेंगा आहेत ना त्या आई बाजावर बसून तिथं तोडतीये, कारण की मीठ टाकून उकडलं ना प्रचंड भारी लागतात. आमच्या घरात तर जवळपास सगळ्यांनाच ह्या खूप आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही तुरीच्या उकडलेल्या शेंगा? ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लांब जाण्यामध्ये वेळ अमावस्येच्या वेळेस ना या शेंगाचे जे सोलाने आहेत त्याचा वापर भज्जीमध्ये केला जातो. तुमच्याकडे कशा कशामध्ये याचा वापर करतात? तू माझी वाघीन एवढस चिमण माझं कसं बोलत असेल ग हा ग म्हणता. तुम्ही गप्पा मारता आमच्या संग होय ग? काय बोलती ग बाय ग? आग आग हो ग ग
ग येतय तेवढं अग येतय म्हणाया हो हो अग म्हणती तू वागीन माझी लय हुशार आहे ग लय चॅप्टर आहे ग ही पिल्लू इडू साय तरी बोलत हिला वासरू माझं गोष्टी सांगत होय ग बाई तुम्ही बोलता ओ ग अग अग म्हणता तुम्ही का ग म्हणता तुम्ही ही लय हुशार आहेस बाळा तू 3 महिन्याचं लेकरू आहेस तू तर आत्ताच अग का ग ये ग घे ग दे ग आय म्हणा येते की नाही येते की नाही ग निच्चळ ग म्हणती निच्चळ हो ग अग दे आम्हाला भाषा कळत नाही तुमची तुम्ही काय बोलता तुमची भाषा आम्हाला कळत नाही राधू तुम्ही काय बोलता बरं घ्या आणि घेतलंयच की बरं घेतलंयच आय घ्या आय घ्या आईनं घ्या होय आईनं घे व आमच्यापाशी न ग आईपाशी बस वाटतंय माझ्या आजीपाशी नको तर आजी नातीच्या गप्पा अशा चालूच असतात आणि इथं तुरीच्या शेंगा पण आपल्या उकडलेल्या आहेत आणि श्री पण आलाय आता दवाखान्यातून जाताना त्याला थंडी आहे म्हणून जर्किन वगैरे घालून पाठवलं होतं. काय सांगितलं डॉक्टरांनी? निमोनिया झालाय. आता हे सगळे व्यवस्थित औषधं घेशील ना? किती औषधं दिलेत रे बाबा? ते पिल्लूच आहे रे. केवढी सारी औषधं दिलेत रे बाबा श्री. कशी एवढी खायची म्हटलं तर जेवण तर व्यवस्थित पाहिजे. डॉक्टरनी म्हणलं की मला ऍडमिट करावं लागते पण मामाने म्हणलं की नको जर जास्त झालं तर मग करू उद्या 8 दिवस राहू द्या. मग तर डॉक्टरनी म्हणलं की बर मग परत जर वाढलं तर मग ऍडमिट करा. जर गोळ्याने ठीक झालं तर मग राहू द्या. बर मी म्हणलं होतं त्यानं काहीच खाल्लं नाही म्हणून म्हणलं थंड असताना पिऊ नको येणार जर बया. आता ह्यानं जर आराम नाही बसला तर डॉक्टरनी काय सांगितलंय? त्याला माहिती आहे की वरी ऍडमिट करीत होते का नाही डॉक्टर? होय कुठे गेलतास रे श्री? ती थंड आहे ती पिऊ नको बाळ. तर कसा वाटलाय तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.